संजय काकांच्या घरवापसीने बदलणार राजकीय समीकरणे. सांगली लोकसभेची तयारी. सांगलीच्या माजी खासदार संजय पाटील यांना भाजपमध्ये घरवापसी करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. संजय काकांच्या भाजपा प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. तर संजय काकांच्या पक्षप्रवेशाने तासगाव पंचायत समिती आणि तासगाव नगरपालिका आणि कवठेमहांकाळ नगरपंचायतीत सत्ता बदल होणार असून तीनही ठिकाणची सत्ता भाजपमय होणार आहे. सलग 2 टर्म लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर तिसऱ्या टर्मला माजी खासदार संजय पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलात तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाट्याला गेलेला होता. यावेळी संजय काकांनी अजित पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर वर्षभर राजकीय वनवासात गेलेल्या संजय काकांनी जोरदार कमबॅक करत तासगाव नगरपालिकेसह तासगाव पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेतली. तासगाव नगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांशी फारकत घेत स्वाभिमानी विकास आघाडीच्या चिन्हावर लढवली होती. त्यानंतर काही महिन्यातच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लढवत पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेतली. दरम्यान जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवेळी नाट्यमय घडामोडी झाल्या आणि संजय काकांची भाजपशी जवळीक निर्माण झाली. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील संजय काकांनी भाजपला पाठबळ दिले. त्यामुळे संजय काका पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याचं निश्चित झाले आणि 30 जून रोजी संजय काकांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.